बघताय ग्लो, बघताय ती चमक. रेसिपीवाल्या वाईब येत आहेत मला थोड्याशा. आणि तो बदल तुम्ही फक्त स्वतःतच नाही करत, तुम्ही तुमच्या अराउंड होणाऱ्या गोष्टी पण पॉझिटिव्हली व्हायला लागतात. हॅलो गाईज, आफ्टर सो लॉंग टाईम मी आज व्हिडिओ बनवते आहे. जवळपास 2-3 महिने होत आहेत आणि मी यूट्यूबवर नाही आहे. लास्ट टाईम मी कधी केला होता मला ते पण आठवत नाही आहे. आणि आज खूप टायमानंतर मला मनातून वाटलं की आता मी व्हिडिओ बनवायला पाहिजे. आणि मग ट्रायपॉड पकडला आणि मोबाईल असा समोर लावला आहे आणि तुमच्याशी बोलते आहे. माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघू शकताय. आणि दुपारी मला असं मनात नाही आलं की मी आता व्हिडिओ बनवायला पाहिजे. बट जेव्हा मी ग्लो करायला लागले आणि थोडंसं टचअप दिलेलं चेहऱ्याला, आज मी कुठे बाहेरही नाही चालली आहे, पण तरी पण मला असं वाटलं की अरे मी ग्लो करते आहे, छान वाटते, तर थोडंसं टचअप देऊया. तर मी बीबी क्रीम लावलं आहे, जस्ट सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, एकदम छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये सगळं लावलं आहे. लिपस्टिक आहे आणि ब्लशर लावलं आहे, ते पण लिक्विड ब्लश, आपण टिंट ज्याला बोलतो ते. आणि तुम्ही बघताय ग्लो बघा, म्हणजे मला फाउंडेशनचीही गरज नाही आहे. आणि ना कन्सिलर तर प्रश्नच येत नाही, मी कन्सिलर अप्लाय करतच नाही. आणि काही काळापासून मी ना फाउंडेशन खूप रेअरली वापरते. जेव्हा मला स्पेशली कुठे छान असं रेडी होऊन जायचं असतं, कुठलं ओकेजन असेल, प्रोग्राम असेल, तेव्हाच मी फाउंडेशन लावते. अदरवाईज रील्स करता आणि नॉर्मली मला कुठे बाहेर जायचं असेल तर मी बीबी क्रीम किंवा असं टिंट वगैरे असेल तर ते लावते. आणि आता तुम्ही बघताय मी बिलकुलच फाउंडेशन नाही लावलंय. आणि हे जे मॅजिक आहे ना गाईज, ते आपण घरी बसून करू शकतो. आणि त्याचं हुबेहूब माझ्याकडे एक्झाम्पल आहे, जसं तुम्ही बघू शकताय माझा चेहरा. तर ह्याच्याकरता मी घरीच वेगवेगळ्या रेमेडीज करत असते. आणि बऱ्याच टायमापासून मला विचारलं जात आहे की तू स्किनची केअर कशी करते, तर प्लीज शेअर कर. तू स्वतःला मेंटेन कशी करते, काय खाते, काय पिते, आणि कसं इतकं सगळं छान कॅरी करतेस. तर मला हा व्हिडिओ खूप टायमापासून बनवायचा होता. हा म्हणजे एका व्हिडिओने होणारच नाही आहे, सफिशियंट नाही आहे एक व्हिडिओ. खूप सारे व्हिडिओज बनवावे लागतील, कारण खूप साऱ्या गोष्टी मी करत असते, जसं जसं मला आठवतं तसं. तर मी विचार केला की स्वतःवर अप्लाय करण्यापेक्षा आतापासून मी नवऱ्यावर का नको करायला, कारण ते स्वतःकडे इतकं लक्ष देत नाही. आता मला पुन्यांदा, जसं मी आधी लग्न झालं होतं आमचं नवीन आणि लग्नाच्या आधी केअर करायचे ना, तशी मी आत्ता करायला हवी पुन्हा. कारण आता विराट पण मोठा झाला आहे आणि विराट नव्हता तेव्हा माझं पुरेपूर लक्ष त्यांच्याकडे असायचं. पण जसं की विराट झाला आणि माझं काम, या सगळ्या गोष्टींमुळे मी ना त्यांच्याकडे 100% लक्ष नाही देऊ शकत होते. पण आता मला असं वाटतं की बस झालं तर पुरे. मी त्यांच्यावर सगळ्या गोष्टी नाही सोडवू शकत, कारण मधून तर मी करत असते त्यांना थोडंसं काही ना काही चालू असतं त्यांच्यासाठी. पण आता मी 100% लक्ष माझ्या नवऱ्याकडे देणार आहे, लुक्ससाठी. बाकी तर मला लक्ष द्यायची गरज नाही पडत त्यांच्याकडे, कारण आय एम ऑलरेडी ब्लेस्ड त्या बाबतीत. तर हां, काय बोलत होते मी? माझा ट्रॅक असा बोलता हळूच वेगळ्याच दिशेला जाऊन लागतो. मला असं वाटतं की आजपासून मी ना नवऱ्याची सिरीज घेऊन यायला पाहिजे. आणि डे बाय डे त्यांचा लूक कसा चेंज होतोय हे मी तुम्हाला घरच्या रेमेडीज करून दाखवायला हव्यात, असं मला वाटतं. तुम्ही मेन असोत और विमेन असोत, तुम्हा सगळ्यांकरता हे हेल्पफुल असेल. जे मी स्वतःकरता अप्लाय करते ते स्वतःवर कमी अप्लाय करून दाखवण्यापेक्षा मी नवऱ्यावर दाखवते, त्यांच्यावर रिझल्ट जास्ती लवकर दिसेल. तर आजपासून मी ती सुरुवात करते. आता यूट्यूबवर काही ब्लॉग्स येतील, काही स्किन केअर येईल, माझ्या रिलेटेड सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. तर अजून पण जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, लाईक नसेल केलं, तर आधी पहिले तर सबस्क्राईब करा आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, ओके? खूप छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपल्याला माहीतही असतात. पण कधी काय होतं ना, की आपल्याला थोडं बूस्टची गरज पडते किंवा कुणाकडून ऐकण्याची गरज पडते, कारण आपल्याला स्वतःला ते सुचत नाही रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये. तर आज मी तुम्हाला तीच आठवण करून द्यायला आली आहे. आजच मी गोष्टी अप्लाय केल्या आहेत आणि वीकमधून मी 2दा-3दा तरी गोष्टी अप्लाय करत असते चेहऱ्यावर, की जेणेकरून माझी स्किन मेंटेन राहायला हवी आणि ग्लो करायला हवी, छान अशी शायनी वाटायला पाहिजे म्हणून. माझं स्वतःकडे खूप लक्ष असतं. कधी दुर्लक्ष होतं, पण नंतर मला पुन्हा रिअलाईज होतं की मला स्वतःला विसरत चालली आहे. मग मी पुन्हा स्वतःकडे लक्ष देते आणि मला जिथे मी हवी आहे तिथे आणून ठेवते. तर आज मी पूर्णपणे स्वतःला छान असं रेडी केलं आहे आणि मला असं नाही वाटत आहे की कुठे कमी राहिली आहे. तर आता तेच मला नवऱ्यासोबत करायचं आहे, म्हणून मग मी आता ते मला घरी सापडलं आहे. सायंकाळची वेळ आहे
ह्यावेळी ते घरी नसतात, तर आता मी त्यांच्यावर ह्या गोष्टी अप्लाय करणार आहे. कारण पहिले तर नाही बोलत होते, पण मी आता त्यांना थोडंसं मनवलं आहे आणि मग ते येतील आणि त्यांच्यावर मग मी गोष्टी अप्लाय करेन. त्याच्या आधी ते येण्याआधी मी तुम्हाला पहिले दाखवून देते की आता आज मी काय काय अप्लाय करणार आहे. आणि गाईज, तुम्ही हे नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. जसं जसं मी सांगते आहे, तुम्ही त्या गोष्टी जर का फॉलो कराल तर तुम्हाला 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. इथे फक्त विश्वास हवा आहे आणि कन्सिस्टन्सी हवी आहे. ह्या 2 गोष्टी असेल ना, तर तुम्हाला जे हवं आहे ते नक्की भेटणार. पहिले तर आपल्याला हवी आहे कोरफड, त्याच्यानंतर हनी, दुसरं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे रोज वॉटर, याच्यात आहे टर्मरिक आणि बेसन. या सगळ्या इन्ग्रेडियंटच्या हेल्पने आज आपण आपल्या स्किनला छान पॅम्परिंग करणार आहोत. आहो, येता का? या ना. फेस वॉश केलाय? या ना करून. स्किनवर गोष्टी वापरण्याच्या आधी फेस वॉश करणं नेसेसरी आहे. कुठली गोष्ट तुम्ही अप्लाय करताय किंवा झोपताय किंवा झोपेतून उठलाय, फेस वॉश करणं खूप गरजेचं आहे. पहिले चेहऱ्यावरचं जे डस्ट आहे ते काढणं गरजेचं असतं की नाही, तर ते पहिले काढायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जे पण अप्लाय करताय ते छानपैकी अप्लाय करायचं, जसं की आज मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला फेस वॉशने ग्लो आल्यासारखं वाटतंय, तर जेव्हा प्रॉपर ग्लो येईल तेव्हा तुम्हाला काय वाटेल? तुम्ही तर खुश होऊन जाल एकदम. ओके, आता ही माझ्या नवऱ्याची स्किन आहे, तुम्ही बघताय. भरपूर अशी ऑइली स्किन आहे. म्हणजे जर का तुम्ही सकाळपासून यांना संध्याकाळपर्यंत पाहिलं, म्हणजे सकाळी एकदा बघितलं आणि संध्याकाळी तुम्ही जेव्हा बघाल तर एक छान अशी भाजी बनेल इतकं ऑइल आलेलं असतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एवढ्या प्रमाणात ऑइली स्किन आहे. तर पहिले आपण कोरफड घेतली आहे, तिला मी अशी छान स्मॅश करते. तो ऑइलचा विषय काढला माझ्या चेहऱ्याचा. आपण उगाच ऑइलचे डबे घेतो विकत. भाजी तर अशी पण बनेल. नाही, पण मला हायजीन आवडतं ना. हे खोलता का जरा? आता आपण ह्याच्यात टाकतो थोडंसं मध. मला स्किन केअरपेक्षा रेसिपीवाल्या वाईब येत आहेत मला थोडेसे. आता मी मध आणि कोरफड जी आहे ती छानपैकी मिक्स केली आहे आणि 10 मिनटं जवळपास आपल्याला हे करायचं आहे. कशी झाली? वा, 10 मिनिटं फक्त. आपण कोरफड का लावतोय? कारण कोरफड हे आपल्या स्किनला मॉइश्चर क्रिएट करतं. आपण फेशियल कसं करतो तसा मसाज द्यायचा आहे. असं नाही आहे की आमची स्किन केअर ही होत नसते, म्हणजे इतका दिवस होत नव्हती असं नाही आहे. मधून होत असते, पण जे असतं ना की प्रॉपर जे करणं असतं चेहऱ्यासाठी, जे प्रॉपर लक्ष देणं होतं, जसं मी माझ्या स्वतःकरता देते, तसं ह्यांच्यासाठी होत नव्हतं. आणि मुलांचं, माणसांचं तुम्हाला माहीत आहे, ते इतकं टेन्शन नाही घेत. खूप क्वचित मुलं असे असतात की ते स्वतःवर जास्त प्रेम करतात आणि त्याच्यामुळे मग ते स्वतःकडे लक्ष देतात. आणि काही ह्यांच्यासारखे लोक असतात जे बायको मुलांवर जास्त प्रेम करतात आणि त्याच्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला इतकं नाही आवडत. एकदा की लग्न झालं की मग विषय संपतो. त्यांना असं वाटतं आता काय गरज नाही, आता झालंय लग्न, आता कोण बघणार आहे आपल्याकडे. पण ते विसरून जातात की बायका असतात त्यांना बघण्यासाठी, त्यांना पण कधी कधी इम्प्रेस करायचं असतं. असं नाही की लग्न झालंय मग आता इम्प्रेस करण्याची गरज नाही, असं नसतं. तर त्याच्याकरता पण केअर करायची असते. पण आता हे कोण सांगणार ना. त्यात घेतली आहे टर्मरिक, बेसन आणि ह्याच्यात मी ॲड करणार आहे थोडंसं रोज वॉटर. हे टाका बरं ह्याच्यात.
तुमच्या चेहऱ्यावर जर का ब्लॅक हेड व्हाईट हेड असतील जास्त प्रमाणात, तर तुम्ही स्टीम घेऊ शकताय आणि स्टीम घेऊन तुम्ही ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्ह करून आणि मग पॅक लावू शकताय. याचा तुम्ही कधी कधी मसाज पण करू शकताय, बट मी आज ॲज अ पॅक यूज करते कारण आपण बराच वेळ छान अशी कोरफड लावली आहे आणि त्याच्यामुळे आता मसाज देण्याची गरज नाही आहे. आणि हळद ही जी आहे ना ती रात्रीच लावावी असं मला वाटतं, कारण आपण जेव्हा पण चेहऱ्याला हळद लावतो आणि डिरेक्टली जर का उन्हात जातो तर आपली स्किन फेर वाटण्याऐवजी टॅन होते, असा माझा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे मी हळद जी आहे जर का लावायची असेल स्किन केअर रुटीनमध्ये तर मी रात्रीच प्रेफर करते लावणं, कारण आपण त्याच्यानंतर डिरेक्टली झोपून जातो, मग उन्हात जाण्याचा प्रश्नच येत नाही रात्री जर का आपण स्किन केअर करतो. आणि स्किन केअर ही रात्रीच मोस्टली व्हायला हवी, कारण आफ्टर स्किन केअर आरामाची गरज असते आपल्याला. आपण स्किनला थोडंसं रिलॅक्स याच्यात थोडं अजून टाका, आपल्यासोबत आपण स्किनला पण रिलॅक्स करत असतो. मला असं वाटतं रात्री सगळ्यांनाच पॉसिबल होतं स्किन केअर करणं, तर तुम्ही रात्रीच करावं असं मला वाटतं, है ना. आणि आपण जी कोरफड लावली आहे त्याच्याच वर तुम्हाला हा पॅक अप्लाय करायचा आहे. थोडंसं थिक लेअरमध्ये लावते मी. तर बियर्ड आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त उलटं उलटं करून लावते. हां, तुम्ही स्किन केअर तेव्हाही करू शकताय जेव्हा तुम्ही घरातच राहणार असाल, म्हणजे दिवसा तुम्हाला टाईम आहे आणि तुम्ही कुठे बाहेर नाही जाणार आहात, तर तेव्हा तुम्ही हल्दीवाला रेमेडी यूज करू शकताय. एवढंच की तुम्हाला जेव्हा पण तुम्ही हळद अप्लाय करताय तर तुम्हाला उन्हात नाही जायचं आहे, कारण मग तुम्ही टॅन होण्याची दाट शक्यता असते, आपली स्किन काळवंटते त्याच्याने. तर तेवढं लक्षात ठेवायचं आहे. दादा, मी बियर्डमध्ये लावलं आहे खरं, पण तुम्हाला ते छान क्लीन करायचं हां. आपलं स्पेशलवालं आहे ना, ते चांगलं रगडलं जातं, ब्रशवाला नाही, सिलिकॉनवाला, ते यूज करा, त्याच्याने बियर्ड क्लीन होईल. नाहीतर मग काय, खरं तर ते लावत नाही असं बियर्डमध्ये, पण मग आपल्याला सगळंच चांगलं पाहिजे ना. पॅक जेव्हा पण आपण अप्लाय करतो ना तर तो जास्त सुकून असतो द्यायचा आणि आपल्याला 10-15 मिनटं ठेवायचाच असतो, पण कधी कधी काय होतं ना की 10-15 मिनटात तो खूप सुकल्या जातो आणि आपली स्किन जी आहे ती खेचल्या जाते. तर ती खेचू नाही द्यायची आपल्याला, आणि त्याच्याकरता आपण मधून स्प्रे वापरू शकतो, म्हणजे पाण्याचा स्प्रे असतो तो स्प्रे करायचा, जेणेकरून तो ओला राहतो पॅक, स्किन खेचल्या नाही जात. आणि मग 10-15 मिनटानंतर छान टाईम झाल्यानंतर आपला जो पॅक आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा थंड पाण्याने, है ना. अंघोळ केली तर जास्त बेटर. हां, आंघोळच करायची. तुम्हाला आंघोळच करायची प्रत्येकालाच. त्यांना सांग. अच्छा, ॲलोवेरा हे असं इन्ग्रेडियंट आहे ना जे आपण पोटातूनही घेऊ शकतो, म्हणजे इंटरनल यूज करू शकतोय, एक्सटर्नल यूज करू शकतोय. आणि इंटरनल पण जेव्हा आपण यूज करतो तर आपल्या चेहऱ्यावर जे पण दाणे येतात, पिंपल्स येतात, त्यांना कमी करण्याचं काम करते, ब्लड आपलं शुद्ध करते. इवन चटका पण आपल्याला बसतो तर तेव्हा आपण ॲलोवेरा लावतो तर जो त्रास असतो चटका बसलेल्याचा तो कमी होतो, म्हणजे डिरेक्टलीच कमी होतो, शांत होते ती जागा. पोटातून जेव्हा कोरफड खातो तर आपली बॉडी डिटॉक्स होते, इवन ॲसिडिटी जाते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे ते कोरफड खाऊ शकतात, त्यांची ॲसिडिटी दूर करण्याचं काम कोरफड करत असतं. केसांना कोरफड जी आहे ती खूप छान असते, आपले हेअरफॉल जो असतो तर तो कमी होतो, डॅन्ड्रफ कमी होतो. इवन हळदी घ्या, हळदीने आपली स्किन जी आहे ती फेअर होते. फेअर म्हणजे काय, लोकांना खूप अपेक्षा असते की मी खूपच गोरी झाली पाहिजे किंवा गोरा झालो पाहिजे, पण तसं नसतं. आपण तितकंच, तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरताय. फॉर एक्झाम्पल काय मी आता लावले, मला असं वाटतं की लगेच मी तुझ्यासारखं दिसलो पाहिजे. असं वाटतं तुम्हाला की मजा करता? नाही, असं गैरसमज असतो, तो सांगतो एक्झाम्पल. तो तुमचा नॅचरल कलर आहे जो देवानं दिलाय, तोच कलर तुम्हाला तुमच्या बॉडीचा किंवा चेहऱ्याचा पूर्ण होऊ शकतो. कधी कधी असतं की आपण केअर करत नाही तर आपला एक्स्ट्रा 2-3 टोन एक्स्ट्रा डार्क
फेस झालेला असतो किंवा हातपाय काळवंडलेले असतात, पण आपला तो खरा कलर नसतो आणि तो आणण्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे असतात ना, की जे आपल्याला देवाने घडवलं त्याच्या अपोजमध्ये म्हणजे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही भेटेल ह्या अपेक्षेने करायचं असतं, असं मुळीच नसतं. तर हा जो गैरसमज असेल तुमचा तर तो दूर करा. तर आपलं स्वास्थ्य, केसांचं स्वास्थ्य, स्किनचं स्वास्थ्य टिकवून ठेवायचं असेल तर कोरफड जर का आपण यूज करतोय तर तिचा सगळ्यात मोठा हातभार लागू शकतो. तर हळद म्हणजे अगदी संजीवनी आपल्याकरता, संजीवनी बूटी जी मॅजिक असतं. तुम्ही दुधात घेऊ शकताय, तुम्ही पाण्यात घेऊ शकताय, तुम्ही पोटातून घेतात तर आहातच, पण तुम्ही स्किन करता यूज करू शकताय. जसे की तुम्ही अचानक तुमच्यामध्ये ग्लो बघाल, म्हणून तर नवरीला आपण हळद लावतो ना. नवरीला हळद का लावतात? नवरदेव नवरीला, तेच तर एक आहे ते अँटीऑक्सिडंट असते. तुम्ही कसंही वापरा, कितीही वापरा, तुम्हाला त्याचे फायदेच होणार आहेत आणि फायदेच होत राहणार आहेत. खूप अनेक फायदे आहेत हळदीचे पण, जसं कोरफड, हळद आणि बेसिक जेवढ्या पण किचनमध्ये गोष्टी असतात ना, त्या सगळ्या आपल्याकरता इतक्या हेल्पफुल असतात की मी तुम्हाला वर्ड्समध्ये सांगू नाही शकत. तुम्हाला फक्त गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि आठवड्यातून त्यांना 3-4 वेळा ह्या गोष्टी स्वतःकरता अप्लाय करायला पाहिजे आणि पोटातून तर रेग्युलरली घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्यांना ब्लड सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी दुधात हळद रोज घ्यावी. जर का तुम्हाला दुधात नाही घ्यायची तुम्ही पाण्यात घ्या, पण तुम्ही हळद घ्या. रोज वॉटर जे आहे ते टोनरचं काम करतं. तुमच्या चेहऱ्यावर जेवढे पण रोमछिद्र असतील तर ते कमी करण्याचं काम करतं, जर का तुम्ही डेली बेसिसवर वापरताय. आणि परत ते तुमचा चेहरा निखारतं. स्किनवर जर का ऑइल असेल तर ऑइल कमी करण्यासाठी ही रोज वॉटर हेल्प करत असतं. तर रोज वॉटर तर जेव्हा पण तुम्ही फेस पॅक अप्लाय करताय ना त्याच्यामध्ये मिक्स करून लावायलाच पाहिजे आणि ॲज अ टोनर हे तर रोजच लावायला पाहिजे. रोज वॉटरचं टोनर मी तुम्हाला शेअर करेन. मी नेहमी वापरत असते आणि एक बॉटल माझ्याकडे रेडीच असतं रोज वॉटरचं. तर मी ते कसं करते ते पण मी तुम्हाला दाखवेन. स्त्री असाल वा पुरुष असाल कोणीही असाल तर सगळ्यांनी हे अप्लाय करायला हवं, म्हणून मी आज खास यांना इन्व्हॉल्व केलं आणि आजपासून बऱ्याच गोष्टी अशा येतील की ह्यांच्यासोबत मी एक्सपेरिमेंट केलेले असतील आणि तुम्हाला ह्यांच्यात जास्ती रिझल्ट दिसेल. कारण मी अप्लाय करतेय किंवा केलाय तर बऱ्याच लोकांना असं वाटेल की अरे नाही ही तर अशीच आहे, मुळताच अशी आहे, पण असं नसतं. आपल्याला देव सुंदर बनवूनच पाठवतो, पण त्याला मेंटेन करणं पण आपल्यालाच गरजेचं असतं. देव कुठे कुठे लक्ष देणार आहे, भले तो देतो, पण काही बेसिक गोष्टी आहेत त्या तर तुम्ही स्वतः करू शकतात. तेवढं तर देवाने आपल्याला हात पाय सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, तर त्यांना मेंटेन कसं करायचं हे आपल्या हातात आहे की नाही. जसं आपण एखादी कार विकत घेतो, कंपनी कारला बनवते, एवढं सुंदर बनवून आणि मग ती बाहेर काढते, आपण ती विकत घेतो, पण त्या कारला मेंटेन करणं काम कुणाचं असतं? आपलं असतं. त्याला टाइम टू टाइम सर्व्हिसिंग देणं, साफ करत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या असतात? आपल्या असतात. आणि आपण जर का ते नाही केलं तर ती कार बघावीशी वाटेल का? म्हणजे ती त्या कारची जी अवस्था आहे ती कशी राहणार जर का आपण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. तसंच आपल्या बाबतीतही असतं. आपल्याला ऑइलिंगची गरज असते, आपल्याला सर्व्हिसिंगची गरज असते, हे आपल्याला सारखं केअर करण्याची गरज असते. स्किन असू देत की पोटातून गोष्टी असू देत, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं खूप जास्ती गरजेचं असतं. आणि आता तुम्ही बराच बदल माझ्यामध्ये बघत असाल, कारण की गेल्या काही टायमापर्यंत तर मी खूप स्ट्रेसमध्ये जात होते आणि त्याच्यामुळे माझं स्वतःकडे लक्ष कमी झालेलं. पण आता मी स्वतःकडे जास्ती लक्ष देते. आपण अप्लाय करतो ह्याच्यावर. कुठलंही तुमच्याकडे एखादं सिरम असेल, विटॅमिन सी, विटॅमिन ई वाला सिरम, ते अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या कंपल्सरी आहेत गाईज. तुम्ही अंघोळ करताय तर अंघोळ झाल्यानंतर ह्या स्टेप्स करणं नेसेसरी आहेत. इवन तुम्ही रात्री झोपताय तर तुम्ही अरे इकडे कर रे बेटा. रात्री तुम्ही झोपताय तर फेस वॉश करून तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करणं खूप जास्ती गरजेचं आहे. गरजेचं म्हणजे काय, कंपल्सरी आहे. जसं की मी रोज बोलणे ऐकतो. पण कशाला ना, गरजच कशाला पडली पाहिजे ना ऐकायला, नाही.
आणि त्याच्यावर तुम्हाला लावायचं आहे सनस्क्रीन लोशन. मग तुम्ही, आणि काहींचा गैरसमज असतो की सनस्क्रीन लोशन तुम्ही बाहेर जाताय तेव्हा लावायचं, असं नाही आहे. काही सनस्क्रीन लोशन तुम्हाला घरात असतानाही लावायचं आहे. कारण की आपण जो मोबाईल बघतो, जो टी व्ही बघतो, त्याचे पण जे रेंज आहे ते आपल्या स्किनवर पडत असतात आणि मग ते डिरेक्ट आपल्या स्किनवर इफेक्ट करतात. त्याच्यामुळे सनस्क्रीन लोशन जे आहे ते प्रोटेक्ट करतं आपल्याला डिरेक्टली आपल्या चेहऱ्यावर ज्या रेंज जातात त्याच्यापासनं. आणि मग जे चेहरा काळवंटतो, तर तो तुम्हाला पाहिजे नसेल तर सनस्क्रीन लोशन हे तुम्हाला वापरायचंच आहे. स्किनवर बोलणं झालं आपलं, पण ओठांबद्दल बोललोच नाही ना. त्याची केअर करणं तितकीच गरजेची आहे. तर मी लिप बाम लावलाय. लिप बाम लावल्यावर असं करायचं असतं बघा. आम्हाला हे पण सांगायला लागतं, सगळं सांगायला लागतं. सत्य आहे, सत्य आहे. ठीक आहे, नाव वी डन. डन. थँक्यू सो गाईज, मच. ग्लो बघताय? आता हे जवळ घे, मग लक्षात येईल. हे बघताय? हा बघा ग्लो. काय केलंय मी जास्ती? असं काय जास्ती केलंय सांगा बरं? बघताय ग्लो? बघताय ती चमक? बघताय? हेच तर असतं ना, थोडं जास्त टाइम दिला, थोडं स्वतःकडे जास्ती लक्ष दिलं आणि स्वतःला जर का तुम्ही प्रायोरिटी ठेवलं तर तुमच्यात बदल हा नक्कीच घडतो. जर का तुम्ही स्वतःला नीटनेटकेपणाने छान, स्वच्छ, सुंदर असं ठेवताय तर तुमच्या अराउंडच्या गोष्टीही, म्हणजे मग ती माणसं असू देत किंवा काही गोष्टी, कामं असू देत किंवा तुमच्या अराउंड जे पण घडतं ते पॉझिटिव्हच होतं. का? कारण आपण आतून पॉझिटिव्ह फील करतो जेव्हा आपण सुंदर दिसतो, छान वाटतो, नीटनेटकेपणाने असतो. तर ज्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्या आपल्या आत संचार करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या अराउंड होणाऱ्या गोष्टीही पॉझिटिव्हच घडत असतात. लोक आपल्याशी चांगलं वागतात, आपली कामं व्हायला लागतात. ही गोष्ट खरंच खूप समजण्यासारखी आहे. छोटी आहे, बेसिक आहे, बट खूप मोठं काम करून जाते. ह्या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला माहीत नसतात. तर गाईज, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि डे बाय डे ह्यांच्यातला बदल तुम्हाला बघायचा असेल तर मला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला असेच व्हिडिओज हवे असतील आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बट ठीक आहे, बाय. तुम्हाला बघायला आवडलं तर नक्कीच फायदा माझा आहे. का? मला ह्या गोष्टी करून मिळतील. जितकं स्किन मेंटेन करणं गरजेचं आहे तितकीच बॉडी हायड्रेटेड ठेवणंही गरजेचं आहे. ओके.